श्रोतेहो, प्रसारित करत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे पोटाच्या समस्या आणि लिव्हरचं आरोग्य. कार्यक्रमात सहभाग आहे लिव्हर आणि पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष अशोक तापडिया. सूत्रसंचालन केलं आहे ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य दिलं आहे पांडुरंग टिकार यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे सिनेप्सिस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांचं. डॉक्टर आशिष अशोक तापडिया, लिव्हर आणि पोट विकार तज्ज्ञ, देवकमल हॉस्पिटल, सेंटर फॉर लिव्हर, गॅस्ट्रो अँड मॅटर्निटी केअर, रामनगर, अकोला. या सर्व आजारांवरती उपचार उपलब्ध. कावीळ, फॅटी लिव्हर, सिरोसिस, हिपॅटायटिस, दारूमुळे होणारे लिव्हरवरील परिणाम, पोट फुगणे, ऍसिडिटी, अपचन, उलटी, मळमळ, ढेकर येणे, पोटात पाणी होणे, अन्न गिळल्यास त्रास, उलटीमध्ये संडासमध्ये रक्त येणे, पातळ अनियमित कडक संडास होणे, स्वादुपिंडाला सूज येणे, पाईल्स, फिशर, लिव्हर आणि आतड्यांचा कर्करोग. देवकमल हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: दुर्बीनद्वारे अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठ्या आतड्यांची तपासणी, दुर्बीनद्वारे पित्त नळीतून खडा काढणे, दुर्बीनद्वारे अन्ननलिकेमध्ये स्टेंट अथवा ट्यूब टाकणे, दुर्बीनद्वारे अन्ननलिकेतील फुगलेल्या नसांना बँडिंग करणे, अरुंदपणा रुंद करणे, अन्ननलिकेतील वस्तू काढणे, अन्ननलिकेतील आणि पोटातील अल्सरचे उपचार, मॅनोमेट्री आणि ब्रेथ टेस्ट. अधिक माहिती करता आपण 9623757585 अथवा 9359099061 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकता. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये लिव्हर आणि पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष अशोक तापडिया उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार श्रोते हो, आज आपण डॉक्टर साहेबांना पोटाच्या समस्या आणि लिव्हरचं आरोग्य याविषयी तुम्हाला काही शंका असतील, तुम्हाला काही समस्या असतील तर त्यांचं निराकरण तुम्ही डॉक्टर साहेबांकडनं करून घेऊ शकता. डॉक्टर, आपल्याला फोन कॉल येईपर्यंत आपण सुरुवातीला हे सांगूया की पोटाच्या समस्या म्हणजे नेमक्या कुठल्या कुठल्या अपेक्षित आहेत? आता जसं आपण म्हणतो की पोटाच्या समस्या खूप मोठा टॉपिक आहे, पण इन जनरल पोटांच्या विकारामध्ये पचन संस्थेतील विविध समस्यांचा समावेश होतो. या समस्या युजली सामान्य गॅसेसपासून तर गंभीर अल्सर, छातीत जळजळ होणे किंवा पोट फुगणे, पोट गच्च वाटणे, पोटात पाणी होणे किंवा बद्धकोष्ठता होणे या साऱ्या गोष्टींचे आपण पोटाच्या विकारांमध्ये समावेश करत असतो. आणि जर लिव्हर म्हटलं तर मग कावीळ होणे, पोटात पाणी होणे, सूज येणे अशा साऱ्या गोष्टींचा आपण लिव्हरच्या विकारांमध्ये समावेश करत असतो. एक सामान्यतः जे पोट विकार होतात म्हणजे मळमळ असेल किंवा पोट दुखतं, पोटामध्ये काहीतरी दुखायला लागतं असं की तुम्ही कसं तरी होतंय म्हणता है ना. तर असे काही छोटे छोटे जे आजार असतात पोटाच्या संबंधित, तर त्याची आपण कारणं काय सांगू? युजली पोटांच्या मेन जसं आपण म्हणतो की कसं तरी होते किंवा अपचन होते, इनडायजेशन होते, अशा कारणांमध्ये आपण इनडायजेशन म्हणा किंवा गॅस म्हणा, ब्लड डायरिया होणे किंवा पोटात अल्सर होणे अशा साऱ्या गोष्टी असतात की जे आपण पोटाच्या विकारांमध्ये समावेश करत असतो. आता त्याची कारणे म्हटलं तर आजकालचे आपली सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲसिडिटी किंवा अपचन होण्यामागचं मेन कारण म्हणजे आपल्या जीवनशैली आहेत. युजली जसं आपण आजकाल म्हणतो, आजकालच्या जीवनशैली म्हणजे व्यायामाचा अभाव, जेवणानंतर लगेच झोपून जाणे किंवा अनियमित जेवणाच्या वेळा, जास्त तेलकट पदार्थ खाणे, मसालेदार किंवा प्रोसेस्ड अन्न खाणे, फायबरयुक्त पदार्थांचा अभाव, त्याच्यानंतर तंतुमय पदार्थांचा अभाव ज्याला आपण म्हणतो, मानसिक ताण किंवा अतिविचारामुळे पण पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. त्याच्यामुळे ॲसिडिटी किंवा इरिटेबल बॉवेल सारखे विकार उद्भवतात. त्याच्यानंतर दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणारे बॅक्टेरिया आणि विषाणू संसर्ग, व्यसन म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अल्कोहोल आणि धूम्रपानामुळे ॲसिडिटी पण वाढते आणि लिव्हरला पण आजार संभवतो. ह्या साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे बेसिकली आपले जीवनशैली, आपलं खानपान आणि व्यायाम या साऱ्या गोष्टींमुळे आणि विषाणू संसर्ग आहे या सर्व गोष्टींमुळे आजार संभवतात पोटाचे. म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला सर्वांना ॲसिडिटी जी झालेली दिसते त्याच्या मागे हे प्रमुख कारण आहे असं आपण म्हणू शकतो. येस, 100%. ॲसिडिटीसाठी आपण एक जनरल काय काळजी घेऊ शकतो ॲसिडिटी झाली नाही पाहिजे म्हणून? आता ॲसिडिटी म्हणजे 2 प्रकार असतात. मेन म्हणजे छातीत जळजळ होणे किंवा पोट फुगणे किंवा पोट गच्च वाटणे. अशा वेळात आपण इन जनरल काय करायचं की थोडं खूप वेळा जेवायचं, म्हणजे
2 वेळा भरपूर जेवल्यापेक्षा स्मॉल फ्रिक्वेंट मील्स म्हणजे थोडं खूप वेळा जेवायचं. जेवण केल्यानंतर 2 तास झोपायचं नाही. जेवण केल्यावर जर आपण 2 तास झोपलो तर रिफ्लक्स वाढतेच, म्हणून जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही. ज्या लोकांना ॲसिड वर येत असेल किंवा जळजळ होत असेल त्यांनी डोक्याचा भाग थोडासा वर करून झोपायचं, म्हणजे काय ॲसिड रिफ्लक्स होणार नाही. आणि असे पदार्थ ज्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते म्हणजे आंबट, तेलकट, मसाला, चहा, कॉफी, कार्बोनेटेड ब्युरेजेस असे पदार्थ आपण टाळावेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे धूम्रपान आणि अल्कोहोल इंटेक टाळावं. अशा गोष्टी आपण इन जनरली फॉलो करायला पाहिजे. आणि मेन म्हणजे रात्रीचं जेवण जर आपण थोडं लवकर करून घेतलं तर ॲसिडिटीची समस्या थोडी कमी होते समजा. आणि जेवण आणि झोपण्यामधील अंतर मिनिमम 3 तास असलं पाहिजे. या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे पोटदुखीची समस्या छोटीशी असते, पण ती कधी गंभीर स्वरूप धारण करेल हे आपण सांगू शकत नाही. अशा वेळेला जर खाण्यापिण्याविषयी जर सगळ्यांनी काळजी घेतली असेल तर निश्चित त्यांना मदत होऊ शकते. आणखीन महत्त्वाचे असे कुठले आजार आहेत पोटाचे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो इन जनरल ॲसिडिटी, पोट फुगणे, त्याच्यानंतर बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन. बाबा खूप साऱ्या लोकांच्या ह्या समस्या असतात की पोट साफच होत नाही आणि फुगलेलं वाटते. त्याच्यानंतर काही लोकांना वारंवार संडासाला जावं लागते, म्हणजे त्याला आपण डायरिया असं म्हणतो, अतिसार. किंवा काही लोकांना पोटात पाणी होणे, पायावर सूज वगैरे येणे अशा प्रकार होत असतात. बोलूया याबद्दल, पण कॉल घेऊया. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. माझा असा प्रश्न होता की आपलं नाव काय नाव आहे आपलं? माझं मंजू गावंडे. हां, म्हणजे ते आपला प्रश्न विचारा. हा, माझा असा प्रश्न होता, 20 वर्षापूर्वी मला अपेंडिक्सचा त्रास झाला होता आणि तेव्हा मला बस औषध उपचार केले मी, तर तो बरा पण झाला. पण आता परत त्याच जागेवर मला परत दुखणं सुरू झालंय. तर मग याच्यावर मग टेस्टही केल्या नाही, पण मला खूप भीती वाटते की परत तोच त्रास आहे का, किंवा असला तर मग त्याच्यावर आपण काय उपाय सांगू शकतो? आपण यांना काय सांगू, यांना पुन्हा अपेंडिक्सचा त्रास होऊ शकतो का, किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करायला पाहिजे? बरं मंजू ताई, मला एक सांगा, 20 वर्षापूर्वी जेव्हा तुम्हाला अपेंडिक्सचा त्रास झाला होता त्यावेळेस अपेंडिक्सचं ऑपरेशन केलेलं आहे की नाही? नाही, झालेलं नाहीये. हा, जर अपेंडिक्सचं ऑपरेशन नसेल झालेलं तर परत अपेंडिक्स होऊ शकते. म्हणजे अपेंडिक्स म्हणजे काय असते ना, अपेंडिक्सवर आणि आजूबाजूला सुजन येत असते. आता जर त्यावेळेस आपलं ऑपरेशन झालेलं असलं तर अपेंडिक्सचा त्रास परत उद्भवू शकत नाही. पण जर ऑपरेशन झालेलं नसतं तर मग रिकरंट अपेंडिक्स होऊ शकते. मग अशा वेळेस आपल्याला म्हणजे डॉक्टरांना कन्सल्ट करून की खरंच अपेंडिक्स सारखं आहे का, आणि सोनोग्राफी किंवा चाचणी करून आपल्याला निदान लावावं लागेल. आणि जर हे वारंवार आपल्याला होत असेल तर मग आपल्याला त्याबद्दल ऑपरेशनचा विचार करावा लागू शकतो. आणि जर समजा होऊ नये म्हणून काही करू शकता उपायचा? काय म्हटले? झाला पाहिजे नाही म्हणून आपण काही करू शकतो? अच्छा, अपेंडिक्स साठी नाही. अपेंडिक्स म्हणजे काय, अपेंडिक्सवर सूज एखाद्या वेळेस काय होते ना, जे अपेंडिक्सचा आपला आतड्यामधलं ओपनिंग असते तो आपल्या संडासामुळे म्हणा किंवा एखादा फिकोलिथमुळे तो ब्लॉक होऊन जातो आणि त्याच्यामुळे अपेंडिक्सवर सुजन येत असते. तर असं एक्झॅक्टली होऊ नये म्हणून आपण काही करू शकत नाही, पण इन जनरल मग आपले प्रॉपर आपलं खानपान व्यवस्थित ठेवावं, प्रॉपर हायड्रेशन ठेवावं आणि मोशन वगैरे बरोबर साफ झाली पाहिजे. या गोष्टी आपण करू शकतो. हा, पण जर त्रास होत असेल तर निदान लावून त्याचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे ते आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? चला, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. डॉक्टर, आपण बोलत होतो ते की आपण ह्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत तर किंवा आणखीन पोटांचे जे काही विकार आहेत त्याबद्दल आपण सांगत होतो. हां, तर बेसिकली पोटांच्या ज्या विकाराबद्दल आपण बोलत होतो त्याच्यामध्ये आता समजा आपण पहिले बोललो की ॲसिडिटी, अपचन, पोट फुगणे, पोट गच्च वाटणे, बद्धकोष्ठता, पोटात पाणी होणे, लिव्हरवर सूज येणे, हे सारे प्रकार आहेत. आणि जसं आपण मागं पण बोललो की आजकालची जीवनशैली आणि आपले खानपान हे खूप महत्त्वाचे ठरत आहेत की पोटाच्या विकार त्याच्यामुळे वाढून राहिले. सर, अल्सर सारखे पण काही आजार होतात, तर त्याविषयी आपण काय सांगू? आता अल्सर म्हणजे बेसिकली जखम. आता ती जखम आपल्या पोटामध्ये होऊ शकते. युजली आपण जेव्हा म्हणतो की पोटात अल्सर झाला तर ते आपल्या स्टमकमध्ये म्हणजे जठरमध्ये किंवा आतड्यांच्या पहिल्या भागात, ज्याला आपण डिओडिनम असं म्हणतो. आणि हे जे अल्सर म्हणजे एक ॲसिडिटीचा तीव्र प्रकार असतो. त्याच्यामध्ये पोटात आग होते, जळजळ होते, पोट गच्च वाटते. कधी कधी त्या अल्सरांमुळे एखाद्या वेळेस रक्ताची वांती होणे किंवा संडास काळी होणे असे प्रकार पण उद्भवत असतात. आणि त्या अल्सर मागचं जसं आपण म्हटलो की जीवनशैली, खानपान आणि मेन म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरीचं इन्फेक्शन, या गोष्टी अल्सर जास्त करून घेतात. आपण फोन कॉल घेऊया. हॅलो.
आकाशवाणी नमस्कार. अकोला केंद्राला आपला फोन लागलाय. मॅडम मी प्रवीण कांबळे बोलतो. हां बोला. मला सरांना असा प्रश्न विचारायचा होता की सकाळी टॉयलेटला गेल्यानंतर माझा पोट साफ होत नाही, अस्वस्थ वाटते, याच्यासाठी काय? ओके. प्रवीण भाऊ, जर आपल्याला मोशन साफ होत नाही आहे आणि अस्वस्थ वाटते, आपल्याला नाही का, म्हणजे हे एका प्रकारची बद्धकोष्ठता आपण याला म्हणू शकतो. म्हणून पाणी जास्त प्यायचं, कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी दिवसातून प्या. थोडंसं तंतुमय पदार्थ तुमच्या जेवणात वाढवा, जसं गाजर म्हणा, काकडी, टमाटर, सलाद, आणि होऊ शकेल तेवढं ज्वारीची भाकर घ्या, म्हणजे तंतुमय पदार्थ वाढतील. आणि जे प्रोसेस्ड फूड असतात, जसं मैदा, बेकरी प्रोडक्ट्स, अशा गोष्टी अवॉइड करा. ह्या गोष्टी तुम्ही इन जनरल करायला पाहिजे कॉन्स्टिपेशन थांबवायला. हां, प्रवीण भाऊ, आपल्याला आणखीन काही विचारायचं आहे? नाही मॅडम. सर, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हां सर, आपण अल्सर किंवा त्या संबंधी जे काही आजार आहेत त्याबद्दल सांगत होतो. हां, तर जसं आपण म्हटलं होतं की अल्सर्स हे ॲसिडिटीचा तीव्र भाग आहे, आणि ॲसिडिटी होणं किंवा हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया असतो, त्याच्यामुळे पण अल्सर होत असते. तर अल्सर युजली आपण जसं पेशंटला जर ॲसिडिटी आहे, वारंवार औषधांनी पण बसत नाही आहे, किंवा रक्ताची वांती झाली, संडास काळी वगैरे झाली, अशा वेळेस आपण अल्सरबद्दल विचार करतो. आणि त्यावेळेस मग आपण पेशंटला गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी करून त्या पोटातल्या किंवा जठरातल्या अल्सरचं निदान लावत असतो, आणि मग त्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट करतो. पोटांचे हे जे आजार आहेत, तर याचा आपण गंभीर स्वरूपाचे परिणाम काय सांगू? छोटे आजार जरी असतील पण लक्ष दिलं नाही तर कुठपर्यंत हे आजार गंभीर होऊ शकतात? आता गंभीरता समजा, आता सर्वात ॲसिडिटीचा गंभीर रूप म्हणा तर अल्सर, अजून गंभीर स्वरूपाचा आजार म्हणा तर त्या अल्सरमुळे रक्ताची वांती होणे, किंवा संडास काळी होणे, रक्तस्राव होणे, किंवा हे पोटाचे आजार पुढे चालून मग कर्करोगापर्यंत पण जाऊ शकतात. आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, हां, नमस्कार. मी विचारतो हां बोला. काय प्रश्न आहे आपला? सरांना मला एक प्रश्न विचारायचा होता की माझ्या आईच्या पोटाला वारंवार झोप येते. हां. त्यांना नेहमी टॉयलेटला जावं लागतं. तर मग हे ऍसिडिटी खूप कमी आहे. हां सर, त्यांना असं विचारायचं आहे की त्यांच्या आईचं वय जे आहे ते 55 वर्षांचं आहे, आणि आईच्या पोटाला सतत झोम येते आणि टॉयलेटला जायला लागतं. तर हा ॲसिडिटीमुळे होत आहे की ऊन लागलं, म्हणजे काय असू शकतं? नाही, आता सतत जर आता इतक्यात जर झालं असेल, समजा हे 4-5 दिवसातच सिम्पटम झालेले असतील आणि सतत मुरडा येऊन संडासला जावं लागत असेल, असं ऊन लागल्यामुळे पण होऊ शकतं, किंवा इन्फेक्शन झाल्यामुळे पण होऊ शकतं, किंवा काहीतरी खाण्यामुळे आपल्याला जे आपण डायरिया म्हणतो किंवा गॅस्ट्रोएंटेरायटिस झालं त्याच्यामुळे पण असू शकतं. तर हे एक्झॅक्टली कशामुळे आहे, आपण जेव्हा पेशंटला पाहू, सिम्पटम्स बघू, त्या हिशोबाने आपण का लावू शकतो. आपण जर हे लॉंग स्टँडिंग असेल की त्यांना नेहमी असं होत असेल, तर मग अशा वेळेस काही आतड्यामध्ये अल्सर आहे का, आतड्याचा वाद वगैरे आहे का, ज्याला आपण अल्सरेटिव्ह कोलायटिस म्हणतो, किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखं आहे का, ते आपल्याला बघावं लागेल. तुमच्या लक्षात आलं? हो मॅडम. हां, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. आपण कुठल्या गावावरून फोन केलाय? मलकापूर मॅडम. ओके, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण काय गंभीर परिणाम होतात हे सांगत होतो. आता गंभीर म्हणजे अल्सर म्हणा, किंवा अल्सरमुळे आतड्यात वात होणं, मोशन्स मध्ये रक्त वगैरे जाणं, किंवा कर्करोगपर्यंत जाणं, हे सर्व आपल्या आतड्यांमुळे होऊ शकतो. किंवा जर लिव्हरवर सूज आलेली असला तर मग लिव्हर सिरोसिस होणे, हिपॅटायटिस होणे, किंवा पोटात पाणी होणे, पायावर सूज होणे, असे सारे प्रकार होऊ शकतात. यानंतर या सगळ्या गोष्टींचा परिणाम नेमक्या कोणत्या अवयवांवर होतो? म्हणजे जसं आज आपण लिव्हरविषयी पण मार्गदर्शन करणार आहोत, तर त्या संबंधित आपण काय सांगू? आता लिव्हरच्या जे आजार असतात ते आजार म्हणजे लक्षणे सुरुवातीला एकदम सौम्य प्रकारची असतात, परंतु जसा जसा आजार वाढत जातो तशी तशी सिम्पटम्स थोडेसे वाढत जातात. तर प्रमुख जे अर्ली कारणं आपण लिव्हर डिसिजेसचे म्हणतो, त्याच्यामध्ये सतत थकवा येणे, किंवा अशक्तपणा वाटणे, पचनक्रिया बिघडणे, भूक न लागणे, पोटात अस्वस्थता किंवा वेदना होणे, जडपणा जाणवणे, बरगड्यांच्या खाली दुखणे, रात्री झोप न लागणे किंवा झोपमोड येणे, अशा गोष्टी होऊ शकतात. हॅलो. आकाशवाणी. हां, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हां मॅडम, माझं पोट असं दुखत राहते मॅडम. हां, आपलं नाव सांगा.
पांडुरंग टिकार. हा. टिकार साहेब, आपलं पोट दुखत राहते, कधीपासून दुखत आहे आणि कुठं दुखत आहे हे पोट? 15 म्हणजे वरच्या 15 भागात, दिवसाला खालच्या समोर भागात कसं दुखतंय पोट? कारण पोट दुखणं म्हणजे खूप मोठं आहे, पण कुठं दुखतं त्याच्यावरून आपण विचार करू शकतो. हे बेंबी आहे की नाही, बेंबीच्या आजूबाजूला दुखत राहते. अच्छा, बेंबीच्या आजूबाजूला दुखत राहते. बरं. हा हा. आता बेंबीच्या आजूबाजूला जर पोट दुखून राहिलं तर आपल्याला बेसिकली बघावं लागेल की हे ॲसिडिटीमुळे होऊन राहिलं किंवा अल्सर सारखं मुळे आहे किंवा अपेंडिक्सवर सूज झाल्यामुळे आहे. तर आपल्याला नाही का डॉक्टरांशी कन्सल्ट करून ट्रीटमेंट करून निदान लावून ट्रीटमेंट करून घ्यावी लागेल. बरं ठीक आहे, धन्यवाद सर. हा, आपल्या लक्षात आलंय. हो 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 मॅडम. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. थँक्यू. सर, आपण बोलत होतो लिव्हरच्या हा, आजारांसंबंधी. तर जसं आपण पहिले कॉमन सिम्पटम्स बघितले अर्ली, की थकवा येणे, पचनक्रिया बिघडणे, अस्वस्थता वाटणे किंवा झोप वारंवार न लागणे, झोपेमध्ये त्रास होणे. पण जेव्हा लिव्हरचा डिसीज वाढत जातो मग त्यावेळेस कावीळ होते. कावीळ म्हणजे डोळ्यांचा भाग पिवळा होणे, नख पिवळी पडणे, त्वचेला खाज सुटणे, त्याच्यानंतर आपल्या लघवी एकदम गडद पिवळी होणे किंवा संडास साफ न होणे किंवा पांढरी किंवा पिवळसर संडास होणे, शरीरावर सूज येणे, पोटात पाणी भरणे, हे सारे प्रकार. आणि गंभीर स्वरूपाचे आजार म्हणजे नाकातून उन्हातून रक्त होते किंवा रक्ताची वांती वगैरे होते आणि मानसिक गोंधळ डेव्हलप होतो, ज्याला आपण हेपॅटिक एन्केफेलोपॅथी म्हणतो. हा, आपण कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, मी बाशिराकडून बोलताय मॅडम, बोलणार आहे. हा हा. सरांना असा माझा प्रश्न होता की जेवण झाल्यानंतर ना पोटाला खूप फुगारा येतो. मग हा कशामध्ये प्रकार पोटाला म्हणजे खूप गंभीर पोटाला खूप फुगारा येतो, तर त्यासाठी काय करायचं डॉक्टर, आपण काय सांगू? ताई, जेवण झाल्यानंतर पोट गच्च वाटते किंवा पोटाला फुगारा येतो हे युजली ॲसिडिटीचा एक प्रकार आहे. त्याला आपण पोस्ट प्रँडियल डिस्ट्रेस म्हणजे जेवण केल्यानंतर पोट गच्च गच्च वाटणे असं म्हणतो. तर असं याच्यासाठी नाही का एक थोडं स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्यायचा, म्हणजे थोडं खूप वेळा जेवायचं. जेवण केल्यानंतर 2 तास झोपू नका. थोडंसं आंबट, तेलकट, मसाल्याचे पदार्थ अवॉइड करा. अशा गोष्टी थोडा फॉलो करा, यांनी बघा किती फरक पडते. इन केस जर तरी सिम्पटम्स परसिस्टंट राहिलेच ते एकदा मग डॉक्टरांना दाखवून आपली चेकअप करून घ्यावा. लिव्हरवर पण परिणाम होतो का? काय म्हटले? जास्त वेळ जर हे राहिलं समजा हा प्रॉब्लेम समजा, तर याचा लिव्हरवर पण परिणाम होतो का याचा? लिव्हरवर परिणाम नाही. जर पोटातला जो फुगारा आहे ना, फक्त जर जेवण केल्यानंतरच होत आहे तर आपण त्याला ऍसिडिटीमध्ये मोडतो. पण जर पोट कॉन्स्टंटली फुगलेलं आहे तर मग ते गॅसमुळे फुगलेलं आहे की पोटात पाणी वगैरे झालेलं आहे हे आपल्याला बघून किंवा म्हणजे तपासूनच त्याबद्दल निर्णय घ्यावा लागू शकतो. यस, आणि लिव्हरवर जरी सूज आली तरी पोटाला फुगारा वाटू शकतो. तर हे एक्झॅक्टली आपल्याला काय आहे ते डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच निदान लावावं लागेल त्याबद्दल. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. हो. काय नाव आहे आपलं? बळीराम शिरसाट. हा, बोला शिरसाट भाऊ, आपला प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब ऐकतायत. शुगरची काही आरोग्य औषध घ्या. हॅलो. शुगर आहे म्हटलं, त्याची आरोग्य औषध घ्या म्हटलं. शुगर आहे तुम्हाला? हो. बर, आणि पोटाचा काही त्रास आहे का? संडास नाही होत मॅडम. बरं सर, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगूया? बरं काका, जर तुम्हाला शुगर आहे आणि बद्धकोष्ठीचा त्रास, शुगर तुमची कंट्रोलमध्ये असते का? हो, कंट्रोल आहे. बरं ठीक आहे ना. थोडंसं जर संडास साफ होत नाहीये, बद्धकोष्ठता वाटते, तर थोडंसं पाणी जास्त प्या, थोडं तंतुमय पदार्थ जास्त खा, मैद्याचे पदार्थ अवॉइड करा, रेग्युलर व्यायाम करा, थोडंसं वॉकिंग वगैरे करा, म्हणजे बद्धकोष्ठता थोडीशी व्यवस्थित होईल. आणि जरी सिम्पटम्स असलेच पर्सिस्टंट, मग डॉक्टरांना दाखवून द्या. काय म्हटलं? लवकर. अच्छा, त्यासाठी तुम्हाला सांगितलंय डॉक्टर साहेबांनी उपाय की तुम्हाला कुठल्या प्रकारचे पदार्थ खायचे आहेत, है ना? मैद्याचे पदार्थ कमी खायला सांगितले आणि तंतुमय पदार्थ जास्त खायला सांगितलेत. हा, ठीक आहे. तुम्हाला आणखीन काय विचारायचं आहे? तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. हॅलो. हॅलो. हा, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. हा, मला डॉक्टर साहेबांना मला हे विचारायचं आहे की आम्हाला संडास साफ होत नाही आणि पोट भरल्यासारखंच वाटते. बर.
डॉक्टर साहेब आपण काय सांगू? काका वय किती आहे तुमचं? माझं 82. बरं, 82 वर्ष वय आहे. बरं ठीक आहे. आणि पोट गच्च, शुगर, बीपी, थायरॉइड वगैरे असं काही समस्या आहेत काय का? नाही अगदी नील. एकदम नील. बरं ठीक आहे. तर याच्यासाठी काय करा, थोडं जेवा. म्हणजे 2 वेळा जेवण केल्यापेक्षा 4-5 वेळा जेवा. थोडं जेवण केल्यानंतर थोडं झोपू नका. बसा, फिरा, काही करा, पण जेवण केल्यानंतर झोपू नका. म्हणजे पोटातला फुगारा आणि गच्चपणा थोडासा कमी होईल. थोडंसं व्यायाम करा. पाणी व्यवस्थित भरपूर प्या. तंतुमय पदार्थ खा. मैद्याचे पदार्थ अवॉइड करा. तर आता या वयात जेवण जास्त जात नाही, म्हणून त्याच्यामुळे मला असं विचार आहे त्याच्यावर काही इलाज. बरं, तर इलाजासाठी तर कसं आहे, सध्या मी तुझ्या फोनवर तर जीवनशैलीमध्ये तुमचे जे बदल आहेत ते सांगू शकतो, किंवा काय खायचं काय नाही ते सांगू शकतो. पण जर इलाज म्हणावं तर आपल्याला औषध त्याबद्दल द्यावं लागेल. मग तुम्हाला डॉक्टरांना कन्सल्ट करून ते औषध घ्यावे लागतील. हो, सांगा ना मला. फर्स्ट एड इलाज म्हणून तुम्ही नाही का आपलं इसबगोलचं पावडर ट्राय करू शकता. इसबगोल घ्या आणि पाणी भरपूर प्या. म्हणजे इसबगोलला संडास साफ होईल तुमची काका. इसबगोल पावडर? हां, इसबगोल पावडर हे मेडिकलवर मिळते का? हो, भेटते. ठीक आहे सर. हां काका, तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. ओके, थँक्यू. लिव्हरविषयी आपण बोलत होतो. आपण सांगितलं की जर पुढचा एक परिणाम झाला असेल तर कावीळ वगैरे पण होऊ शकतो. एक महत्त्वाचा प्रश्न मला इथे विचारायचा आहे की कावीळीसाठी बरेचदा घरगुती औषध घेतलं जातं, तर त्याविषयी आपण काय सांगू? असं करणं कितपत योग्य आहे? बिलकुल, हे एकदम चुकीचं आहे. बेसिकली आपल्या समाजामध्ये एक आपल्याला आपण एक मिथ म्हणू किंवा एक गैरसमज एवढा मोठा आहे की कावीळ झालं म्हणजे घरगुती, कावीळ झालं म्हणजे बाबा, कावीळ झालं म्हणजे धागा दोरा. हे सर्वात चुकीचं आहे. आपण कॉल घेऊ. हॅलो. नमस्कार मॅडम. हां नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. मी गोपाल हिराडे बोलतो मॅडम, मंगळुरू वाशीमवरून. हां गोपाल भाऊ, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. विचारा आपला प्रश्न. अजेश बाबू डॉक्टर सर, नमस्कार. नमस्कार. तर मला तुमचं विचारायचं आहे की आजकाल बऱ्याचशा महिला वर्गाचं गाठ गेल्यानंतर पोट दुखतं, काही खाल्ल्यानंतर पोट दुखतं. तर पोटाचे आजार नेमके किती प्रकारचे असतात? बरं, पोटाचे आजार तर बेसिकली पोटामध्ये समस्या खूप जास्त, म्हणजे खूप प्रकारचे आजार असतात. कारण पोटामध्ये आतडे आहेत, लिव्हर आहे, किडनी आहे, पाणथडी आहे, स्वादुपिंड आहेत. पण इन जनरल जेव्हा आपण पोटाचे आजार म्हणतो त्याच्यामध्ये आपण ॲसिडिटी म्हणा किंवा लिव्हरवर सूज म्हणा किंवा संडास साफ न होणे म्हणा, असे सारे प्रकार आपण पोटांच्या आजारामध्ये घेत असतो. तर आता तुम्ही जसं म्हटलं की जेवण केल्यानंतर पोट दुखते किंवा पोट फुगते, असे प्रकार ॲसिडिटीमुळे म्हणा किंवा पोटामध्ये काही इन्फेक्शन झाल्यामुळे म्हणा किंवा बद्धकोष्ठतेमुळे म्हणा असं होऊ शकते. गाठ जाणे असा प्रकार हा फक्त आपण पोटदुखीला एक नाव दिलेलं, असं गाठ वगैरे काही जात नसते. सर, दुसरा प्रश्न असा आहे की जेवण करताना पाणी न पिणे आणि जेवण केल्यानंतर पाणी 1 तासाने पिणे हा पोटासाठी चांगला नेम होऊ शकतो का? बेसिकली जेवण करताना एकदम एक थोडंसं पाणी प्यावं. एकदम भरपोट पाणी नाही प्यावं, कारण आपण जेव्हा जेवण करून घेतो आणि जेवण केल्यावर जर जास्त पाणी पिऊन घेतलं तर आपल्याला पोट जास्त भरून जाईल. मग अशा कंडिशनमध्ये रिफ्लक्स होणे म्हणजे खाल्लेलं अन्न वर येणे किंवा जास्त ढेकर होणे अशा प्रकार होत असतात. म्हणून जेवण करताना फक्त पाहिजे तेवढं एखादा अर्धा ग्लासभर पाणी पेलो आणि नंतर मग आपल्या जेवणानंतर जर आपण प्रॉपर म्हणजे पाणी पेलो तर दॅट इज विल बेटर. धन्यवाद सर. धन्यवाद. गोपाल भाऊ, आपल्या सहभागासाठी धन्यवाद. नमस्कार सर. जाता आपण काय सांगू की आपण पोट किंवा लिव्हर यांचं आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? इन जनरल बेसिकली सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जे जीवनशैली आहे ती आपल्याला बदलावी लागेल. पोटाच्या व्यवस्थित ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडं जेवा. जेवण केल्यानंतर 2 तास झोपू नका. थोडं तेलकट मसाल्याचे पदार्थ अवॉइड करा. इन जनरल फायबरयुक्त पदार्थ जास्त खायला पाहिजे. त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, ताजी फळं, ओट्स, कडधान्यांचा समावेश करा.
निरोगी म्हणजे जे आपले फॅट्स असतात त्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, ऑलिव्ह ऑइल असा चांगल्या फॅटचा हे करावं, समावेश करावं. साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न म्हणजे इस्पेशली बेकरी प्रोडक्ट्स, जंक फूड, पिझ्झा, पास्ता, मॅगी, बर्गर असे पदार्थ आणि इस्पेशली कार्बोनेटेड ब्युरेजेस या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे, कारण याच्यामुळे ॲसिडिटी पण वाढते, रिफ्लक्स पण वाढते आणि फॅटी लिव्हरची पण समस्या उद्भवते. लिव्हर इन जनरल व्यवस्थित ठेवण्यासाठी 1 ते 2 कप कॉफी पर डे इज ऑलवेज बेटर. सो कॉफी इज गुड फॉर लिव्हर. त्याच्यानंतर जीवनशैलीत सुधारणा म्हणजे व्यायाम करावा. हप्त्यातून 120 मिनटं इन जनरल डेली 40 ते 45 मिनिट तरी व्यायाम माणसानं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, योगा, वेट ट्रेनिंग काहीही, पण सम फिजिकल ॲक्टिव्हिटी शुड बी देअर. त्याच्यानंतर भरपूर पाणी प्यायचे. दुसरी गोष्ट, अल्कोहोल बिलकुल बंद. दॅट इज लिव्हरसाठी पण बेटर आणि पोटासाठी पण बेटर. स्मोकिंग बिलकुल बंद. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अननेसेसरी औषधं, पेनकिलर्स घेणे टाळावे म्हणजे ॲसिडिटी असे प्रकार कमी होतील. लसीकरण, जे आपले लिव्हरचे लसीकरण असतं त्याच्यामध्ये हिपॅटायटिस बी किंवा हिपॅटायटिस ए या आजारांबद्दल आपल्याकडे लसी अवेलेबल आहेत, म्हणून आपण जर चेक करून ते लसीकरण करून घेतलं तर ते हिपॅटायटिस होण्याची शक्यता आपल्याला कमी होईल. बाकी निडलचा वापर, टूथब्रश या साऱ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःच्या केल्या पाहिजे. तर ह्या आपण इन जनरल फॉलो करायला पाहिजे लिव्हर आणि पोटासाठी. नक्कीच श्रोते हो, आज आपण पोटांचे विविध आजार आणि पोटांच्या समस्या असतील त्यावरती काय उपाययोजना आहे, पोट चांगलं राहावं आणि लिव्हर पण चांगल्या स्थितीत राहावं यासाठी पण काय केलं पाहिजे, या सर्वांविषयी आपण डॉक्टर आशिष तापडिया यांच्याकडनं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू मॅडम, धन्यवाद. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं सिनेप्सिस फार्मा प्रायव्हेट लिमिटेड यांचं. डॉक्टर आशिष अशोक तापडिया, लिव्हर आणि पोट विकार तज्ज्ञ, देवकमल हॉस्पिटल, सेंटर फॉर लिव्हर, गॅस्ट्रो अँड मॅटर्निटी केअर, रामनगर, अकोला. या सर्व आजारांवरती उपचार उपलब्ध. कावीळ, फॅटी लिव्हर, सिरोसिस, हिपॅटायटिस, दारूमुळे होणारे लिव्हरवरील परिणाम, पोट फुगणे, ऍसिडिटी, अपचन, उलटी, मळमळ, ढेकर येणे, पोटात पाणी होणे, अन्न गिळल्यास त्रास, उलटीमध्ये संडासमध्ये रक्त येणे, पातळ अनियमित कडक संडास होणे, स्वादुपिंडाला सूज येणे, पाईल्स, फिशर, लिव्हर आणि आतड्यांचा कर्करोग. देवकमल हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: दुर्बीनद्वारे अन्ननलिका, जठर, लहान आणि मोठ्या आतड्यांची तपासणी, दुर्बीनद्वारे पित्त नळीतून खडा काढणे, दुर्बीनद्वारे अन्ननलिकेमध्ये स्टेंट अथवा ट्यूब टाकणे, दुर्बीनद्वारे अन्ननलिकेतील फुगलेल्या नसांना बँडिंग करणे, अरुंदपणा रुंद करणे, अन्ननलिकेतील वस्तू काढणे, अन्ननलिकेतील आणि पोटातील अल्सरचे उपचार, मॅनोमेट्री आणि ब्रेथ टेस्ट. अधिक माहिती करता आपण 9623757585 अथवा 9359099061 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधू शकता. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रमाचा विषय होता पोटाच्या समस्या आणि लिव्हरचं आरोग्य. कार्यक्रमात सहभाग होता लिव्हर आणि पोट विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष अशोक तापडिया. सूत्रसंचालन केलं होतं ज्योती हातेकर यांनी. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे.